8 तूळ राशीच्या जातकांना या आठवड्यात आपले संयमित संतुलन राखणे अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही ह्यात माहीर आहात, तुम्ही ह्यात पूर्ण तरबेज आहात, परंतु तरी देखील या आठवड्यात तुमची परीक्षा लागू शकते. निर्णय घेताना मन आणि हृदय ह्यामधील समन्वय महत्त्वाचा असेल. सामाजिक व वैयक्तिक जीवनात चांगले सामंजस्य राखाल. सौंदर्य, कला आणि सौम्य संवाद ह्यामुळे तुम्ही लोकांना आपल्याकडे आकर्षित करण्यात उत्तम यश संपादन कराल. कार्यक्षेत्रात यशस्वी वाटचाल होईल. जुन्या सहकाऱ्यांकडून मदत मिळेल. नवीन कल्पनांवर काम करण्याची उत्तम वेळ या आठवड्यात तुम्हाला सापडणार आहे. व्यवसायात सामंजस्य ठेवल्यास नवीन करार कराल. कायदेशीर कागदपत्रांमध्ये मात्र तज्ज्ञांचा सल्ला घेऊन योग्य ती सावधगिरी बाळगलेली बरी. आर्थिकदृष्ट्या तूळ राशीच्या जातकांना हा आठवडा मध्यम ते उत्तम असणार असून अनपेक्षित खर्च संभवतात, पण त्यावर नियंत्रण ठेवू शकता. एखाद्या वस्तूवर खर्च करताना गरजेचा असल्यास जरूर करा, मात्र अनावश्यक असेल तर करू नका. गुंतवणुकीसाठी हा काळ उत्तम असून तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच पुढे गेलेले बरे. प्रेम आणि नातेसंबंधात गोडवा राहणार असून जोडीदारांकडून अपेक्षित साथ मिळेल. वैवाहिक जीवनात प्रेम आणि आदर वाढणार आहे. काहींना नवीन नात्याची सुरुवात ह्या आठवड्यात करता येईल आणि कौटुंबिक वातावरण देखील आनंदी राहणार आहे. आरोग्याच्या बाबतीत तूळ राशीच्या जातकांना हा आठवडा चांगला असणार असून सौम्य त्रासांकडे मात्र दुर्लक्ष करू नका. त्वरित त्याच्यावर अंमलबजावणी करा, त्वरित त्याच्यावर उपाय करा. मानसिक शांततेसाठी ध्यान किंवा संगीताचा आधार घ्या. प्रत्येक रोगावर राग हे औषध आहे, तर जे रोगावर राग आहेत ते ऐका. त्या रागांच्या संदर्भात संगीत ऐका. त्वचा व रक्तदाबासंबंधी समस्या तूळ राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात उद्भवू शकतात, तेव्हा त्याबाबत डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या. या आठवड्यात तूळ राशीच्या जातकांसाठी उपाय: शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा करा. तिला सुगंधी फुलं अर्पण करा. पांढऱ्या किंवा गुलाबी वस्त्रांचा वापर शक्यतो या आठवड्यात करा. निदान शुक्रवारी तरी करा. गरजू महिलांना सौंदर्य प्रसाधनाची मदत करा. तूळ राशीच्या जातकांना ह्या आठवड्यातले शुभ दिवस आहेत: शुक्रवार आणि मंगळवार. शुभ रंग आहे गुलाबी आणि क्रीम रंग. शुभ अंक आहे 6.